नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. महाराष्ट्रातल्या एका नामवंत विद्यापीठातली ही वास्तविकता. एका विद्यापीठाच्या एका विषयाच्या विभागामध्ये सध्या एक विभाग प्रमुख, 3 असोसिएट प्राध्यापक आणि 3 असिस्टंट प्राध्यापक असे 7 लोक काम करतात. आणि त्या 7 लोकांच्या या विभागामध्ये विद्यार्थी संख्या आहे फक्त 9 विद्यार्थी संख्या असणाऱ्या या विभागामध्ये या 7 लोकांवर शासन 12.5 लाख रुपये महिन्याला खर्च करत आहे. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे यावरून प्राध्यापकांचं वेतन ठरावं का, असा एक प्रश्न मनामध्ये येतो आहे. कारण 2.5 ते 3 लाखाच्या घरामध्ये उत्पन्न असणाऱ्या, पगार असणाऱ्या प्राध्यापकाकडून किती मुलांना शिकवलं जातं किंवा विद्यार्थी संख्या किती आहे, मुलं येत आहेत का, त्यांचा अटेंडन्स घेतला जातोय का, बायोमेट्रिक आहेत का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि जी मोठमोठी कॉलेजेस आहेत, जे विद्यार्थी काम करून शिकत आहेत, त्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. फक्त गॅदरिंग पुरती विद्यार्थ्यांची संख्या त्या 2 दिवसांमध्ये जास्तीत जास्त त्या महाविद्यालयांमध्ये दिसते. अन्यथा वर्षभर कुणीही विद्यार्थी आपल्या वर्गाकडे फिरकत नाहीत आणि शासन मात्र अशा सर्व प्राध्यापकांना महिन्याला 2-2.5-3 लाखापर्यंत खर्च करत असेल तर एका ठराविक मर्यादेनंतर पगाराची वाढ रोखण्यात यावी किंवा विद्यार्थी संख्या किती आहे यावरून त्या माणसाचा पगार ठरवला जावा, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा. नमस्कार.